जय भीम, नमो बुद्धाय। क्रांतीवीर भगतसिंग, क्रांतीवीर राजगुरू आणि सुखदेव या तीन सूर्यांना मी नमन करतो। देशासाठी शहीद झालेल्या जवानांना मी नमन करतो। आणि मला दादाने एक कमेंट केली आहे। दादाने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे वकील होते, बाबासाहेब आंबेडकर हे वकील होते आणि ते लढले का नाही, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासाठी, क्रांतीवीरांसाठी लढले का नाही। आणि बाबासाहेब आंबेडकर हे चमचे होते, इंग्रजांचे चमचे होते। आणि त्याने अजून असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन केलं, हिंदू धर्म सोडला, पळाला, असं तसं अमकं डमकं। हा प्रश्न त्यांचा रागात आहे का प्रेमात आहे मला काही ठाऊक नाही, पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो। पूर्ण व्हिडिओ बघा, आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये जय भीम लिहा। आवडला पटलं तर कमेंट करा, नसेल पटलं तर शिव्या द्यायचा, ठीक आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ हा खूप सुंदर होणार आहे आणि यूट्यूबवर हा पहिल्यांदाच व्हिडिओ आपला होणार आहे, कारण लाईव्ह दाखवून राहिलं मी सगळं, आणि त्या कारणामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग, बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग ह्या दोघांचे जे शूरवीर नेते आहे, आपण म्हणू शकतो शूरवीर सामाजिक सुधारक, शूरवीर नेते म्हणू शकतो, क्रांतीवीर म्हणू शकतो आपण त्यांना, की यांचे काम अलग अलग होते। बाबासाहेब आंबेडकर यांचं काम एकच होतं की त्यांना भारतातील जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था ही खतम करायची होती, छुआछूत खतम करायची होती। त्यांचा लढा छुआछूत, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेवर होता, त्यांना हे खतम करायचं होतं। आणि भगतसिंग यांचा लढा होता इंग्रजांच्या विरुद्ध। त्यांना इंग्रजांचे जेवढेही डावपेच आहे इंग्रजाविरुद्ध, त्यांना म्हणजे इंग्रज लोकांना त्याला भागवाय म्हणजे पळून भारतातून हाकलायचं होतं, आणि इंग्रजाविरुद्ध त्यांचा लढा होता। आणि विचार करा तुम्ही, इंग्रजाविरुद्ध लढा होता। आता एकच म्हटलं, एका जणांनी म्हटलं बाबासाहेब आंबेडकर इंग्रजाचा चमचा होता। तो टॉपिक मी समोर घेतो, मग सांगन तुला मी दादा। तर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग, अगोदर आपण मागं ओढूया थोडंसं दादा, मागं ओढूया, म्हणजे तेव्हा तुम्हाला समजेल की बाबासाहेब आंबेडकरांनी केस का लढले नाही भगतसिंगचं। समजलं काय? पूर्ण व्हिडिओ बघा। तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा छुआछूत होतं, अस्पृश्यता होती, बाट होता, पाणी पिल्या जाऊ देत नव्हतं, म्हणजे असा होता की अस्पृश्यपणा, अच्युतपणा का बाट असा होता की बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर जे शिकायचं होतं, शिक्षण होतं, ते बाहेर, शाळेच्या बाहेर शिकले होते, शाळेच्या बाहेर बसत होते, वरांड्यात बसत होते, वर्गात बसत नव्हते। तर आणि बाबासाहेब आंबेडकर हा व्यक्ती अस्पृश्य जातीतील, शूद्र जातीतील पहिला व्यक्ती शिकलेला होता। समजलं काय? तेव्हा बाट होता चालू, आणि 23 मार्च 1931 ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी झाली। आणि ती फाशी लवकर देण्यात आली, टायमावर देण्यात नाही आली, लवकर देण्यात आली, बरोबर आहे। तर सांगतो तुम्हाला, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये जाऊन वकिली केली, वकिलीची परीक्षा दिली, LLB केली, तर लंडनमध्ये जाऊन वकिली केली, लंडनमध्ये जाऊन LLB केली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले। भारतात परतल्यावर तर बाबासाहेब आंबेडकरांना कोणीही केस देत नव्हते, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मी साला बाहेर देशातून पळून विचारून, म्हणजे शिकूनही आलो, LLB झालो, तरीही मला अजून अच्युत समजत आहे। आणि बाबासाहेबाला अच्युत समजत होते। मग विचार करा तुम्ही, बाबासाहेबाला अच्युत समजत होते आणि कोणी इकडे तिकडे केस देत होते, पण ते कोणते चांगले होत होते, कोणते कसे होत होते, कोणी कसं येत होते, पण बाबासाहेबाला कोणी केस देत नव्हते। कितीही वर्णव्यवस्थेतले मोठा व्यक्ती असत, बाबासाहेबाला अच्युत समजत होते। मग त्या कारणामुळे बाबासाहेब विचारत पडायचे की ही वकिली काही कामाची नाही। तर बाबासाहेब आंबेडकराला एखादा वर्णव्यवस्थेतील एखादा ब्राह्मण, त्याने त्याची केस कोर्टात चालू असताना, त्याची कोर्टात चालू असताना तो हरला, तर त्याला असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकर वकील आहे, तर याला देऊन पाहाव।
तर बाबासाहेब आंबेडकरांना यांना दिलं वकील, केस त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांची इकडे दिली, तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जिंकून दिली केस. तर त्या कारणामुळे काय झालं की लोकांना बाबासाहेब चांगले वाटू लागले, नाही बा हा केस जिंकून देते. पण तरीही पण बाट होता, 1 2 3 3 केसेस यायचे महिन्यातून वर्षभरातून. मग बाबासाहेबाला असं वाटलं की आपल्याला इथं लक्ष द्यायचं नाही. तर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस बडोद्याला गेले, तेव्हा त्याला रूम नव्हती भेटत, त्यांना रूम मिळत नव्हती. का हा माणूस शूद्र आहे म्हणून, हा माणूस शूद्र आहे, हा माणूस अछूत आहे. ह्या कारणामुळे बाबासाहेबाला राजा रूम नव्हती भेटत रे. बडोद्याला गेले होते तेव्हा. मी काही चुकीचं बोलत असेल तर मला क्षमा करा, कारण माझं ज्ञान थोडं कमी आहे, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो. तर बाबासाहेब आंबेडकरांना रूम नव्हती दिली, छुआछूत करत होते. बाबासाहेब आंबेडकर एखाद्या ऑफिसमध्ये गेले तर त्यातील असे टेबलावर हे फेकत होते, बुक रजिस्टर फेकत होते, फाईल फेकत होते. त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी एक कॉलेज जॉईन केलं. त्या कॉलेजचं नाव आहे सेडनम कॉलेज. त्या कॉलेजमध्ये सवर्णांचे लेकरं होते, उच्च जातीच्या लोकांची लेकरं होते. तर मग काय, बाबासाहेब आंबेडकर उच्च जातीचे लेकराला शिकवत होते, तेव्हा ते उच्च जातीचे लेकरं बाबासाहेबांजवळून शिकून नाही घेत होते, कारण ते म्हणत होते हा अछूत आहे, हा शूद्र आहे, मग आम्हाला याच्याजवळून शिकून घ्यायचं नाही, आमचा शिक्षक नाही पाहिजे, हा आम्हाला शिकायचं नाही याच्याजवळ, असे त्याचे विचार होते. आणि बाबासाहेबाला वाईट विटंबना करायचे, टोमणे मारायचे. त्या कारण बाबासाहेबांनी एक विचार केला, काय करावं आता. बाबासाहेबांनी विचार केला काय करावं आता. तर बाबासाहेबांनी रिटर्न पलटले आणि तेव्हा शुवाशूतच होती. आता सांगतो, आता येतो भगतसिंगची इकडे. शूरवीर भगतसिंग हे राहायचे कुठं माहिती आहे का तुम्हाला. हे राहायचे पहिले पाकिस्तानची फाळणी व्हायची होती. तर बाबासाहेब आंबेडकर राहायचे मुंबईला. आणि भगतसिंग राहायचे लाहोरला. कळलं का तुम्हाला गोष्टी. बाबासाहेब राहायचे मुंबईला आणि भगतसिंग राहायचे लाहोरला. आणि 1391 किलोमीटरचा फासला होता हा. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग कधी भेटले नव्हते, कधीही भेटले नव्हते. दादा ऐकून घ्या, जो कमेंट लिहिणाऱ्यानं, कधीही भेटले नव्हते. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग हे कधीही भेटले नव्हते. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग कधी भेटले नव्हते. आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी एक वकील ठेवला होता. तो वकील होता, तो वरिष्ठ वकील होता, आसिफ अली म्हणून एक वकील होता. काय म्हणता, आसिफ अली. आणि एक त्याची वाईफ होती आसिफ अली वकिलाची, अरुणा आसिफ अली. हे पण एक स्वतंत्र म्हणजे क्रांतिकारी आपले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासाठी लढत होते. पण अगोदर वकील ठेवल्यावर एवढा वरिष्ठ वकील ठेवल्यावर तर बाबासाहेबाला केस देईन का रे, विचार करा तुम्ही. आणि बाबासाहेबांनी केसही आली असती. आणि बाबासाहेब आंबेडकर मुंबईत राहत होते, ते लाहोरमध्ये राहत होते. तेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी व्हायची होती. समजलं का. पूर्ण व्हिडिओ बघा. तो विचार करा तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांना लोक केस नव्हते देत, कारण बाबासाहेबाला अछूत समजत होते, शूद्र समजत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन मधून LLB केली असन तरी बाबासाहेबाला अछूत समजत होते. तुम्ही विचार करा, बाट करत होते, तर ह्या माणसाला केस देत होते काय. हा, केस दिली असती तर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलीतून डोकं काढलं होतं तेव्हा. का, कारण लोक बाबासाहेबाला कोणी केस देत नव्हते. देतही होते तर महिना 2 महिन्याने केस देत होते. आला तर भुल्ला भाटकला आला एखादा, कारण बाबासाहेब आंबेडकरांपाशी ज्ञान होतं, लंडन मधून आले होते. पण जाती विरुद्ध आणि मानसिक विचार अत्याचार करत होते बाबासाहेबांवर. मारत नव्हते, मानसिक अत्याचार. अछूत समजत होते, शूद्र समजत होते, खालच्या जातीचा समजत होते. त्या कारणामुळे लोक केस द्यायला नाकारत होते बाबासाहेबाला. समजलं काय. त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांना केसही आली असती
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची केसही आली असती तरी बाबासाहेब आंबेडकरांनी डोकं काढलं होतं त्या LLB मधून, वकिलीमधून डोकं काढलं होतं. ते म्हणायचे की मला आता ह्या वकिलीत पळायचंच नाही. त्या कारणामुळे बाबासाहेबांनी ती वकिलीतून डोकं काढलं होतं. आणि ते ज्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 साली फाशी झाली शूरवीरांना. आणि ते फाशी लवकर देण्यात आली, टायमावर नव्हती दिली, लवकर देण्यात आली. कारण बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईत राहत होते आणि ते लाहोरला राहत होते. त्या कारणामुळं बाबासाहेबांची आणि त्यांची भेट झाली नाही. आणि सांगतो तुम्हाला का बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही असं म्हटलं नव्हतं आणि कधीही असं केलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर कधीही इंग्रजाचे चमचे राहिले नाही. सांगतो दादा, बाबासाहेब आंबेडकरांनी कधी चमचेगिरी केली नाही. कारण त्यांच्या दिमागात एकच भरलं होतं की मला छुआछूत खतम करायची, जाती व्यवस्था खतम करायची, वर्ण व्यवस्था खतम करायची. ते एक शूरवीर नेते होते, शूरवीर एक समाज सुधारक होते, एक शूरवीर एक युगपुरुष होते. त्यांनी जाती संपवण्याचा प्रयत्न केला, वर्ण व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला, अछूत संपवण्याचा प्रयत्न केला. समजलं काय? कारण भगतसिंग यांचा वेगळा रस्ता होता आणि बाबासाहेबांचा वेगळा रस्ता होता. बाबासाहेब आणि भगतसिंग हे भेटले असते ना, खोटे सांगत, तर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग भेटले असते ना, तर भगतसिंगांना फाशी झाली नसते. लक्षात ठेवा. आणि भगतसिंग यांनी एका डायरीमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दाखवतो. की त्यांनी असं लिहिलं आहे की मला फाशी झाली नाही तर मी बाबासाहेबांच्या विचाराचे कार्य करेन, बाबासाहेबांसंग कार्य करणार. आणि जे छुआछूत आहे, जे नीच जातीचे समजल्या जाते आणि नीच समजल्या जाते, माणसाला माणसासारखं जगता येत नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही लढणार. समजलं काय? भगतसिंग यांचं घोषवाक्य त्यांच्या डायरीतलं होतं. त्यांचं म्हणणं असंच होतं. आणि भगतसिंगनी कधी छुआछूत मानली नाही, कधी जातीभेद केला नाही. कारण ते क्रांतिकारक होते आणि त्यांच्या शहीदला, ते शहीद झाले भारताला, त्यांना मी सल्यूट करतो. कारण अशासारखे जे क्रांतिकारक तीनच नाही, असे भरपूर किती झालेले आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की भावांनो, अशी मनात घृणा ठेवू नका बाबासाहेबांबद्दल की क्रांतिकारकांसाठी ते लढले नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर अछूत आहे, शूद्र आहे. ह्या बाटामुळं बाबासाहेब आंबेडकरांना कोणी केस देत नव्हतं, देत होतं तर महिने 2-2 महिने देत होते. आणि ह्याच कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातून डोकं काढलं होतं. समजलं काय? समजला प्रश्न? जय भीम, नमो बुद्धाय.